बोंडार येथील हनुमान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेचा थरार नुकताच संपन्न झाला। पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले। या कुस्ती स्पर्धेचे तिसरे वर्ष होते। ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि कुस्तीसारखी पारंपरिक कला जोपासली जावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। यावर्षी देखील नामांकित मल्लांनी मैदानात हजेरी लावली होती। या कार्यक्रमाला बोंडार परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। हनुमान मंदिर उत्सव समिती आणि बोंडार येथील समस्त तरुणांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। जो 3 वर्ष झालं, वर्ष तिसरं आहे। कळसाच्या वर्धापन दिनानिमित्त हरिनाम सप्ताह आणि भंडारा महाप्रसाद 7 दिवस। आज भी महाप्रसाद आहे, आज कुस्त्या आहेत। सार्वजनिक सर्व गावकऱ्याचं सहकार्य आहे, सर्वजण मिळून कुस्ती कमिटी आहे, सर्वाच्या याच्या साक्षीनं होत आहे कार्यक्रम। पण आता यायला सुरुवात झाली। आता डाव चालू झाला की सर्व पैलवान 1 तासभरात येतात इथं। कुस्तीचं स्पर्धा ठेवण्याचा उद्देश म्हणजे मुलं व्यसनाधीश होऊ नये, व्यसनापासून मुक्त राहावे। कोणीतरी एक ना एक दरवर्षी एक तरी पैलवान घडला पाहिजे परिसरात। कोणी जर एका कुटुंबात एक जर पैलवान घडला तर त्याची पिढी बदलते। व्यसनाधीश होत आहेत म्हणून आमचा उद्देश हाच आहे की बाबा व्यसन सोडून लोकांना शरीरावर लक्ष दिलं पाहिजे। पारितोषिक 31,000 आहे, द्वितीय 21,000 आणि तिसरं 15,000। एकूण जवळपास 7 लाख रुपयाचा बक्षीस आहे। युवकांना काय संदेश द्याल? सर्वांना माझी विनंती राहील, मी काय पैलवान नाही, पण मी प्रत्येक डावाला कुस्त्या बघायला जातो। जवळपास आपल्या परिसरात 2-3 तालमी झाले। पुयडवाडीला झाली, ब्राह्मणवाड्याला झाली आणि आता याला माटीला एक झाली। असं एकूण एकाचं बघून सगळ्यांनी कुस्ती वाढली पाहिजे आणि शरीरावर लक्ष द्यावं, व्यसनातून मुक्त राहावं असं आवाहन करतो मी। परभणी, हिंगोली, नाशिक अशा ठिकाणाहून पैलवानाला आमंत्रण दिलेलं आहे। परभणी, हिंगोली आणि नाशिक आणि जालना अशा ठिकाणाहून पैलवानाशी संपर्क साधून त्याला आवाहन केले की कुस्त्यामध्ये सहभागी व्हा, आमच्या कुस्त्याचं शोभा वाढवा। नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून पाहुणे मंडळी बाळू पाटील मोरे पैलवान, ब्राह्मणवाडेकर, प्रशांत पाटील तिडके आमचे नगरसेवक, आमच्याच गावचे आहेत ते पण राहणार आहेत। हे 3 वर्षापासून चालू आहे। उद्देश एकच आहे की गावामध्ये व्यसनाधीन कोणी होऊ नये आणि याचा नाद लागल्यावर व्यसनमुक्त राहते, शरीर चांगलं राहते, उद्देश ते आहे। आणि कोण्या ठिकाणी पाहून आले तर आणि आपल्या इथे तेच करावं अशी सगळ्याची समजूत आहे आणि त्या सगळ्याच्या एकोप्यानं गावाची एकी होऊन सार्वजनिक हा कार्यक्रम चालू आहे। सध्याच्या घडीला पैलवानांची संख्या घटली आहे असं आपल्याला वाटतं? हा, घटली आहे ना। गावापरात सगळं घुटकीच खाल्ले सगळेच काही आणि व्यसनाधीन होऊन गेले सगळे। त्याच्यातून बचाव व्हावा आपलं लेकराचा, पुढली भावी पिढी चांगली व्हावं हे उद्देश आहे आणि त्या उद्देशानं आपण हे चालू आहे। समजा गंगथडीचा भाग सोडला तर अनेक असे भाग आहेत त्या ठिकाणी पैलवान एकाही गावात हो नाहीत ना। गंगथडीचं नाव आहे पहिल्यापासून म्हणून नाद आहे आणि त्यासाठी सगळ्याच बाबतीत चांगल्या होतात म्हणून याच्याकडे लक्ष आहे सगळ्या लोकांचं।